लक्ष्मण हाकेंचं जालन्यातल्या वडीगोद्रीत उपोषण आहे। वडीगोद्रीमधल्या दत्त मंदिरामध्ये ते उपोषण करणार आहेत। अंबडमधील ओबीसी समाजाच्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय आणि उपोषणाला सुरुवात केली आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याकरता ते आग्रही आहेत आणि उपोषणाला बसले आहेत। आता सध्या आम्ही 4 वाजता आम्ही उपोषणाला इथं सुरुवात केलेली आहे। माझ्याबरोबर वाघमारे साहेब आहेत आणि आम्ही दोघं आता सध्या उपोषणाला बसलेलो आहोत आणि संपूर्ण या 2-3-4 जिल्ह्यामधली लोक उद्यापासून या आंदोलनाला सपोर्ट करायला येतील आणि या महाराष्ट्रामधल्या सगळ्या ओबीसींच्या मनामध्ये एक विश्वासाचं वातावरण या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत आणि एक सुरक्षिततेची भावना आणि ओबीसी गावगाड्यामधल्या प्रत्येक ओबीसीला कालच्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये एक वेगळी वागणूक, त्यांच्या घरावरती हल्ले होणं असेल, दुकानावरती हल्ले होणं असेल, या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत, सोशल मीडियामध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिणं किंवा टीका टिप्पणी करणं या गोष्टी चालू आहेत। तेव्हा या सगळ्या परिस्थितीमधून या ओबीसींना बाहेर काढणं आणि शासनाकडून आम्हाला एक लेखी आश्वासन मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही आहोत। या सगळ्या ओबीसींच्या मनामध्ये एक विश्वासाचं वातावरण या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत आणि एक सुरक्षिततेची भावना आणि ओबीसी गावगाड्यामधल्या प्रत्येक ओबीसीला कालच्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये एक वेगळी वागणूक, त्यांच्या घरावरती हल्ले होणं असेल, दुकानावरती हल्ले होणं असेल, या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत, सोशल मीडियामध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिणं किंवा टीका टिप्पणी करणं या गोष्टी चालू आहेत। तेव्हा या सगळ्या परिस्थितीमधून या ओबीसींना बाहेर काढणं आणि शासनाकडून आम्हाला एक लेखी आश्वासन मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही आहोत। आज त्यांना राज्यकर्त्याकडून जर त्यांचं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याचा शब्द मिळत असेल तर आम्हाला नक्कीच ओबीसीसाठी, गोरगरीब ओबीसीसाठी ही मोठी धोक्याची घंटा आहे आणि त्यामुळे आम्ही लक्ष्मणरावजी हाके असतील, मी असेल, आमचे सगळे सहकारी असतील, आज या वडीगोद्रीमध्ये आणि आंतरवाली सराटीच्या वेशीवर आम्ही आमरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।